आवाज कमी कर, बंद कर गिन्ने. थांब एक मिनिट. कुठे कुठे जा. पावसाने खरंच खूप जोर पकडलेला आहे. मी आत्ताच आली कामावर, जरा वेळ झालेला आहे आणि खूप पाऊस येतो. आणि इथं मी जिथे काम करते ना, तिथं खूप जास्त पाणी वगैरे भरतो. खूप जास्त पावसाचं खूप पाऊस येतो. म्हणजे अचानक मध्ये एवढा वाढला, सकाळपासून तेवढा नव्हतं, पण आता सडनली वाढलेला आहे. आणि इथं खूप जास्त पाऊस भरतो, पाणी भरतो, लोकांच्या घरात चाळीमध्ये पाणी भरतो. आणि मी आत्ताच आली आहे आणि बसली आहे निवांत. आता करू थोड्या वेळात काम वगैरे. स्टोरेज फुल आहे, ब्लॉग एडिट करायला भेटत नाहीये, तर बघू काहीतरी एक जुगाड लावलाय, तो सक्सेस होतो का तर बघूया. माझ्या मुली माझी वाट बघतायत आणि त्यांना नाही माहिती घेऊन शूट करते. काय झालं? काय झालं? जायचं चलाय नाही. बाबाला मला येते बाय कर. येते बाबा. चला बाय मन, बाय कर. येतो म्हणा. आम्ही घरी चाललोय आता. कुठे हाय कर. आम्ही घरी चाललोय. तर कसे आहात तुम्ही? आय होप सर्व ठीक असणार. आपापल्या घरी आपापली काळजी घ्या, कारण की ही वेळ काळजी घ्यायचंच आहे. सो टेक केअर ऑफ युअर सेल्फ. खरंच केअर करा, कारण की खूप पाऊस आहे. घाबरा नको. मला खूप भीती वाटते, पण काम राहायचं आणि व्यवस्थित राहायचं. आणि थोडं स्वतःची काळजी घ्या. बेसिकली आज आपण एकदम व्यवस्थित मॉर्निंगला व्हिडिओ शूट करायला स्टार्ट केलेला आहे. तर सकाळी सकाळी मी किचनमध्ये आली, तर माझे भांडे घासून झालेले, चाय होत आहे. आता मी चालली आहे गिनीच्या पप्पाला उठवायला आणि अर्पिताची तयारी चाललेली आहे. तर चला तुम्हाला मी बाहेर पाऊस दाखवते, बाहेरचा नजारा दाखवते. सो पाऊस तर नाही आहे, पण पावसानंतरचा जो उजळ आहे तो खूप छान वाटतोय. खूप पाऊस आहे बाहेर. आईच्या गाड्या वगैरे सर्व बंद आहे. मुलांचे स्कूल बंद आहे. 3-4 दिवस झालेले आहे. आणि पाऊस एकदम काही सुटतच नाहीये. एक तर येत नव्हता, आता आलाय तर जायचं नाव घेत नाहीये. सो बरेच लोकांना खूप खुशी असेल नाही का, म्हणजे ऑफिसला सुट्टी, माहित नाही ऑफिसला सुट्टी आहे का नाही, कारण की बरेच लोकांना वर्क फ्रॉम होम आहे. पण तरी सुद्धा पावसामध्ये एन्जॉय वगैरे तर करतातच ते लोक, कारण घरी राहिल्यावर मस्त मस्त खायला भेटते. बरेच लोकांची मजा आहे, पण बरेच लोकांची दुर्दशा आहे, कारण बरेच लोक बाहेर अटकले आणि काही लोक सर्व्हाइव्ह करतायत. खरंच म्हणजे खूप खूप कठीण आहे लाईफ मध्ये. म्हणजे पाऊस असला तरी प्रॉब्लेम, नसला तरी प्रॉब्लेम. आता जर स्कूलमधून मेसेज आलेला आहे की भाई आज सुट्टी आहे म्हणे, ड्यू टू हेवी रेनफॉल. सो परत मुलांची मजा आहे. खूप छान. अर्पिताला तर बाहेर भिजायचं, पण तिला कोणी भिजायला एकदम कंपनी भेटत नाही, म्हणून ती तिरमळत घरातच बसलेली आहे. आणि तिला काय माहिती कधी भिजायला भेटणार आहे, बघू आता. सो अर्पिताच्या ट्युशनची तयारी चालली आहे. ती आंघोळीला गेलेली आहे आणि मी काम करता करता आली आहे. तुम्हाला हा बेटा आले. हा चला. मॉर्निंगला चाय. वाव, म्हणजे चाय पेक्षा चांगली गोष्ट कोण नाहीये, कारण की खरंच एकदम म्हणजे मन तृप्त करून टाकते असं. आता नाश्ता वगैरे करून, जेवण वगैरे करून निघणारच मी कामाला. सो वेळ लागेल, कारण की 11:30ला अर्पिता ट्युशन मधून येणार. ट्युशन वरून आल्यावरच जाणार मी. सो तोपर्यंत नाश्ता आणि जेवण रेडी करून ठेवते. सो भेटू आपण.
टेंशन लो मत, तुम आओ, मैं बोला मैं बात कर रही हूँ। एक तो सब इथं आम्ही अर्पिताला शोधत बसलो. ती कुठं गेली, वॉशरूम बोलले तिला, असं वाटलं त्या साईडला वॉशरूम आहे. तिकडे गेली ती आणि मी इथं हिला शोधायला आले. आता तिला, ती मला शोधत शोधत इथं आली आणि भेटली आणि ती गेली वॉशरूम. झालं घेऊन बॉल. अरे वा. राईट वर येतो. त्याला टाकून साईडला. हा मग माहिती पण एवढं सर्व सामान मी आणलंय डीमार्ट मधून. आम्हाला ठिकाणाला लावायचं. इथं आहे अर्धा सामान घेतलेला. इथं जेवण बनवायचं बाकी आहे. सो आवरून घेऊया सर्व, चला. पहिले मी जेवण बनवून घेते. इथं पीठ म्हणून ठेवलेलं आहे मी. ओ माय गॉड, हे बघा, तर पीठ म्हणून घेतलेलं आहे. आता मी बेसन आणि चपाती, म्हणजे पिठलं आणि चपाती बनवते. गिन्याच्या पप्पाचं तर तोंड वाकडं झालंय, पण तरी मला बनवावं लागेल आणि मी तेच बनवणार. सो चला भेटू थोड्या वेळात जेवताना. आवाज कमी कर, बंद कर गिन्ने. थांब एक मिनिट. कुठे कुठे इथं आहे कॉक्रोच. ते एवढा लांब आणि तिला घाबरते. घाबरते. दाखव 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 दाखव. हे बघा मी कुठे आहे. फ्रेंड्स, मी कुठे आहे. मी घाबरते. अभ्यासाला बस. झालं ना, केलं ना मी. ठेव इथं 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 ठेव. ऐ ऐ ठेव तिथं. घे, दोघी पण टाकेल. म्हटलं का? मग ती पण टाकेल बोलला, म्हणून लांबून टाकू नको. नंतर खायला इथं तिथे एवढं इथं एवढं इथं. ओके, ठेव. दे इथं, दे 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 इथं. ठेव आता. ठेव. ठेव. वाव. ठेव वरती. हा तर ठेव तिथं. सर्वच खाते. हे खाते, ते खाते, बस. सरक. हे कोण ठेवणार? ठेव तिथं. आम्ही हे कधी लावणार आता? पप्पल्स किचन वर ठेव. तो ग्लास दे तिच्या हातात.
चल ना तू, मला काय सांगतो. मम्मी इथे आहे ना मागे. बॉल नको.